त्यांना पाडा नाही एकदा काय करायचं मग हो ते आमच्या गावातले हा गावाच्यातले गावाचं नाही राष्ट्रवादीचे असू नाही तर काँग्रेसचा असू आम्हाला काय पाडण्याचं कारण गावातलं ते आपला विरोध नाही काहीच नाही आणि उगाच उचलला की आपटला नाही गावाच्या बाबतीत ते आपला विरोध आहे का नाही ना राष्ट्रीय असू नाही तर काँग्रेस असू आपल्याला काही घेणं नाही किंवा आपल्या गावाचा सरपंच आहे मग त्याला किंवा मत आपल्या 2 पटीने मोर आहे कस काय कसं काय गावातलं मग सरपंच आहे तो असं हा त्याला माग खेचायचं लय आवडे कसं काय मग बबन दादा तर आमदार आहे हा आमदार सरपंचपेक्षा मोठा आहे आपण खेचू पण मी माझ्या गावासाठी लढतोय माझ्याच गावातल्यांना पाडू कोण माझ्या गावातल्यांना का आता सरपंच तुला करायचं आहे गावचा हे दादांचं टार्गेट आहे आमच्या गावात उपज नाही मला आमच्या गावाचा रोड अंकित करायचा सरपंच पद घेऊन करणार रोड पण आता ते जर कटळ नाही त्यांचं पद आपल्याला हिसकून घ्यायचं नाही ते मनाने म्हणलं पाहिजे मला ही पद शपथ नाही फक्त आणि ते एखाद्या बाजूला म्हणते बी दादा बरं राहिलं लगेच म्हणते त्याला काय पण आपल्याला त्यांना पद हिसकून नाही घ्यायचं काही करायचं नाही पण आपल्याला बबन दादाला पाडायचे बरं का तो एका सभेतच पद घेऊन टाकशील काढून आणि 2-3 सभेतच दादा बघून दादा असं समजायचं बबन दादाला कधीपासून ओळखतो तू हा कधीपासून ओळखतो चौथीत आल्यापासून ओळखतो चौथीत आल्यापासून आणि राहुल दादाला राहुल दादा चालू करतो राहुल दादाचा दादा मी सिग्नल ऐकलंय ना मग म्हणलं यावर दादाच्या ना हप्ते भर दादा आपकी बात राहुल दादा पण राहुल दादा दादाचं सांगितलं मागायचं फक्त राहुल दादा म्हणायचं दादा नाही म्हणायचं दादा लई बरं झालं आपल्या बबन दादाचं आपल्या बबन दादाने किती केलं बबन दादाचं चक्क यांनी नाव घेतलं म्हणून एवढ्या मोठ्या माणसाने नाव घेतलं नाव घ्यायचं इथून पुढे राहुल दादा काय लोकसंख्या काय गाडी गाडी आहे ना सोडून कोणा संघ आला गारगावला शाळेला तिकडे काय त्याचं ब्रिलियंट मी जर टाकलेला असतो तर हे मला घेता आलं नसतं ना बरोबर